तर मी बोललो होते की मी आता तिघेचा एक व्हिडिओ बनवला होता, तर एक प्रॉब्लेम होता, माझी ठीक नव्हतं. पण आता मी अकॅडमीला आता चालू सुरू केले आणि त्या अकॅडमीला मी 6 to 8 असतो आणि 4 to 6ला एक बॅच असते आणि सकाळी बॅच असते एक. आणि तुम्हाला सांगतो की तिथं नुसत्या काम नावाची एक सोसायटी आहे आंबेगाव. तर इथं साईपॅस नावाचं जे हॉटेल आहे त्यासमोर असं जंगल टाईपचं रस्ता आहे, तिकडनं आपल्या फुटबॉल आणि क्रिकेटची पण अकॅडमी मिळते आणि तसं मी मराठी आहे. तर पहिलं बाकी माझ्याकडे माझे कोणी बोलले की पहिले ते हे इथं जर आपण जर का तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही असं हे तुम्ही डायरेक्ट किट घेऊन नका येऊ तिथं. कारण की तिथं पहिलं आपण फक्त बॅट किंवा बॅट आणि पाण्याची बॉटल, फक्त पाण्याची बॉटल, अजून काय काय नाही द्यायचं. जर का तुम्ही चांगलं खेळतात तर मग कोच हे देतात. कोच नाही देत, कोच बोलतात की तुम्हाला घेतलं तर चालेल, माझ्या तर चालेल. आता एक साईडला जाते पाणी पॅन्टनं बसले आपले. असे आहे किट बॅग आहे. नंतर आहे बॅटिंग पॅड, तसं असं विकेटची पण नाही आहे. माझी बॅटिंग पॅड खूप चांगली क्वालिटी आहे आणि याला खूप वेळ लागला आहे बॉल्स, पण यांनी फुल प्रोटेक्शन दिली आहे SGचे. मग दाखवतो. तर आता काय करायचं असतं तिथं माहीत नाही आहे, तर आणि सांगतो. नंतर ते घेतलं पॅड घालायला खूप अवघड पडतं. मी हे काय असतं हे जे असतं आणि हे याच्यात आपण गेला याच्यात असं ह्याच्यात घालायचं. मला दाखवेल थांबा. तर इथं मी घालते पॅड, हे बघा इथं एक ह्याला एकदम एका शेपमध्ये दिलं बरोबर. मग मी ह्याला असं केलं की हे जे आहे हे असा तुमच्याकडे फेस करायला पाहिजे. आणि मग मी हे जे आहे त्याला फिल्ममध्ये हे जे आहे दिसते तर आम्ही असं लावलं, असं सेम दुसऱ्याचं पण करायचं. बघा मी किट घेतलं, हे घेतलं, त्याला असं घालायचं. बघा अरे आणि आता हे जे आहे त्यात तुम्ही असं घालायचं. आणि जेव्हा पण तुम्ही असं किट घेताय त्यातले जास्त सामान ना एकाच कंपनीचे पॅड, ग्लव्स, एकाच कंपनीचा घ्या SG. आणि की SG चांगली कंपनी आहे. SGचे तुम्ही जर कपी घेणार तुम्हाला किट घ्यायचं आहे तर मग तुम्ही SGचेच पॅड घ्यायला पाहिजे आणि SGचेच ग्लव्स, कारण की ते चांगले प्रोटेक्शन देतात. दुसरं पाहायचा माझी बॅट आणि हेल्मेट. बॅट तो माहिती माझी बॅट आहे आणि हेल्मेट आहे SSचं. माय हेल्मेट SS. तो असे आता तुम्ही जर का बॅटिंग करत आहेत तर इकडनं आपलं खूप गरम होतं म्हणून हे होल्स दिलेत, तिथनं आपल्याला हवा पण येते. आणि जर आतलं तुम्ही जर का हेल्मेट घेतात ना तर 2 कंपनीचं हेल्मेट घ्यायचं. SS जे जर आतमध्ये चांगलं असतं पण कानाची इकडचं प्रोटेक्शन नसतं याला, पण तरी पण हे खूप चांगलं प्रोटेक्ट करतं जरी याला इथं आतमध्ये नसतं. आणि इकडनं हे एवढं गॅप तर असलंच पाहिजे आपल्या हेल्मेटमध्ये.
हेल्मेट आणि तुम्हाला दोन हेल्मेट सांगतो. एसएसचं हेल्मेट घ्या नाही तर श्रेचे खूप चांगले हेल्मेट असतात. आणि याला असं घालायचं. याला असं तर प्लेयर काय करतात त्यावरनं असं आल्याचं खाली असं ओके. आणि असं नीट पण दिसतो. तर तुम्ही आता बॅटिंग घ्यायचं करतात म्हणजे नीट दिसणं आपल्यासाठी चांगलं प्रोटेक्शन पण. आणि हे पण एकदम चांगलं प्रोटेक्शन करतात. आणि एकदम हेल्मेट असता इथे लागला म्हणजे काही फक्त थोडंसं मान खाली गेली म्हणजे काही लागलं नाही. आणि खाली गेलं थोडंसं इतकं बसला. त्याच्यानंतर आहे बॅटिंग ग्लोव्स. तर आहेत माझे बॅटिंग ग्लोव्स SGचे आहेत. तुम्ही पण हेच घ्या SGचं. तुम्हाला सांगतो की SG ग्लोव्सची SG खूप चांगली प्रोटेक्शन असते ग्लोव्सची. कारण की आपल्यात खूप पण पेसनी बॉल लागू दे ना SGच्या पॅडला किंवा SGच्या ग्लोव्सला ते एकदम नीट प्रोटेक्ट करतात आपल्याला. फक्त थोडंसं आता मागे तर जातो ना पाहिजे इतका बसतो ना ते बघा. तर बघा इथं जर का होल नसेल ना ग्लोव्समध्ये तर बिलकुल नाही घ्यायचं ग्लोव. कारण की आपल्या हातांना खूप घाम येईल आणि ते फुल असं बॅटिंग करताना ग्लोव्स खराब पण होतील आतमधनं. बघा पहिल्या दिवशी जास्त छान दिसत होते आतमधनं. आता सगळं ब्लॅक ब्राऊन पडले. आणि जर पण आपण तुम्ही ना जेव्हा ग्लोव्ज घेताल जर का तुम्ही रायटी बॅट्समॅन आहेत तर बघा तुमचा जो राईट हँडचा थंब आहे तर ते जाड पाहिजे. आणि जर का तुम्ही लेफ्टी बॅट्समॅन आहे तर तुमचं लेफ्ट हँडचा जो थंब आहे त्याला असं पाहिजे. लक्षात ठेवायचं नेहमी ग्लोव्समध्ये. कारण की आता तुम्ही जेव्हा बॅटिंग करतात माझी लेदर बॅट आतमध्ये पण तुम्ही जेव्हा बॅटिंग करतात ना तेव्हा जो आपला राईट हँडचा अंगठा असतो त्याला लागण्याचे खूप चान्सेस असतात. पण तेवढे लेफ्ट केले असतात कारण की आपला लेफ्ट मागे असतो हे बोटच बाहेर असतात. ओके त्यामुळे पण हे जे प्रोटेक्शन बॅटच करतो. पण जो हा राईट हँडचा जो आता हे असतो थंब तो बाहेर असतो त्याचं प्रोटेक्शन पण करावं लागतं. जर का तुम्ही लेफ्टी आहात तर तुम्ही असं धरताय जर तुमचा राईट हँड मागे होईल म्हणजे सेम उलटे फक्त लेफ्ट हँडचा अंगठ्याचा ग्लोव्समध्ये हा मोठा पाहिजे. ओके त्याच्यानंतर जर का तुम्ही बिगिनर आहात एक गोष्ट साईडला बाकीचं सगळं काहीच हातलं फक्त एकच पॅड घातला वाकडं तरी घातलं. हे आहे आपलं एल्बो गार्ड. हे खूप कमी प्लेयर घालतात पण जर का तुम्ही आता बिगिनर आहेत तर मग तुम्हाला घालायच पाहिजे सगळे गार्ड्स. पॅड घालायला पाहिजे ग्लोव्स घालायला आणि मग सगळं सेफ्टी गार्ड्स घालायच पाहिजे. जर का बिगिनर आहात तर एल्बो गार्डला घालायचंच नाही का टायगर नाही आता तर टायगरची काही गरज असते ती लेफ्ट पायाला हे होईल म्हणून घालतो एल्बो गार्ड. तर पण जर का तुम्हाला फास्ट बॉलिंगला चांगलं खेळता येतं ना तर एल्बो गार्डची काही एवढी गरज नसते. पण जर का फास्ट बॉलिंगला तुमचं शॉट नाही लागत बसत आहे तर मग तुमचं एल्बोला पण लागू शकतो बॉल. म्हणून एल्बो गार्ड तर बिगिनरला घालायचा ज्यांना पेसवर एवढं नीट नाही खेळत आहे त्यांना पण घालत असतो. तर असं आहे. आणि ही सगळ्यात मेन गोष्ट सगळ्यांना माहिती असतात कुठली गोष्ट. तुम्ही आता कधी पण पॅडवर जाताल तर तुमचे कोच हेच विचारतील हे घातले का. तर हे होतं माझं किट. आणि आता मी पुढच्या सॅटर्डे ट्राय करेल की ह्याची प्रॅक्टिस करायची. आज मी फक्त तुम्हाला किट दाखवलं की मी किट घातले